गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। श्री गजानन जय गजानन। मी सौ मेघनानंद कुलकर्णी। सर्व गजानन भक्तांना माझा गजाननमय नमस्कार। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे आयोजित गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री दासगुरु महाराज विरचित गजानन विजय ग्रंथाचे 20 अध्यायांचे निरूपण आपण आजपर्यंत ऐकले। आता आपण पोहोचलो आहोत कळसाध्यायाकडे। 21व्या अध्यायाच्या निरूपणासाठी आपल्याबरोबर आहेत श्री अरविंददादा कुलकर्णी। अरविंददादांचा परिचय मी थोडक्यात आपणास करून देते। खामगावच्या परमपूज्य काका महाराज आगाशे यांचे अनुग्रहित श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त आणि ईश्वरी तत्वाशी समरस झालेले असे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे अरविंददादा कुलकर्णी। अरविंददादांनी मराठीतून MA केले आहे। त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आणि वळणदार आहे। ते निवेदनही खूप छान प्रकारे सादर करतात। अरविंददादांचे कुटुंब शेगाव जवळील जालना जिल्ह्यातले। लहानपणापासूनच त्यांना शेगावची ओढ होती। त्यांच्या पूर्वपुण्यामुळेच त्यांची आध्यात्मिक प्रगती अतिशय वेगाने होत गेली। अरविंददादांच्या घरी गजानन महाराजांचे अनेक उत्सव साजरे होतात। त्या उत्सवात भजन कीर्तन आणि प्रवचन ते स्वखुशीने सेवा म्हणून देतात। आता आपण त्यांची ओळख करून घेतली। आता आपण त्यांच्या अमृतवाणीतून 21व्या अध्यायाचे निरूपण ऐकणार आहोत। तर 21व्या अध्यायाच्या निरूपणासाठी पुढील सूत्रे मी अरविंददादांच्या हाती सोपवते। श्री गणेशाय नमः। जय जय आजी अनंत वेशा, जय जय आजी अविनाशा, जय जय आजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुसी। देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा हे धरिलेस याचा विचार करी गा। पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रथम महत्वानिले कृपाळा। म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका हो ऋषिकेशी, धुने येते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतिताचा कंटाळा करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीन दयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती काका माऊली की जय। रेणुका माता की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।
संत श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाच्या 21व्या अध्यायाला नमस्कार करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. ठाणे येथील श्री गजानन महाराजांच्या भक्तिप्रेमानं अंतःकरणातून आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून आवड जपत गेले अनेक वर्ष आमचा जो परिवार आहे, गजानन महाराजांचा जो सेवेकरी परिवार आहे, तो हे सुंदर असं व्रत चालवतोय आणि त्यानिमित्तानं हा सगळा सुयोग घडून येतोय. सर्वप्रथम त्या सर्व गुरुबंधू आणि भगिनींना आदरपूर्वक वंदन. माझ्या समोर असणाऱ्या अनेक अभ्यासू, ज्ञानी आणि वृत्तीच्या गजानन भक्तांनाही आदरपूर्वक साष्टांग नमस्कार. आज कळसाध्याय 21वा अध्याय. दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांचं हे चरित्र लिहिताना अतिशय छान आपल्या अंतःकरणातली गोष्ट बोलून दाखवली की माळा आधी उवितो आणि मेरुमणी हा जो गजानन विजय ग्रंथ नावाचा मेरुमणी हा सगळ्यात शेवटी असतो आणि हा मेरुमणी अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत मोलाचा आहे, त्याला ओलांडता येत नाही. आणि दासगणू महाराजांनी महाराष्ट्रभर सगळ्या संतांचं, मुळात दासगणू महाराज स्वतःला सकल संतांचा चरणरज असं म्हणून घेतात, ती बिरोदावली मोठ्या सन्मानानं मिरवतात. अशा दासगणू महाराजांना गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये जो विश्राम, जी विश्रांती आणि जो आनंद, जो पराकोटीचा आध्यात्मिक आनंद लाभला असेल तो शब्दातीत आहे, तो त्यांच्या जीवाला माहिती. पण त्यांच्या त्या अक्षर ब्रह्मातून आपल्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. एक एक अक्षरं लिहित असताना दासगणू महाराज त्या भूमिकेत शिरतात. नव्हे केवळ भूमिकेत शिरणं हा वरवरचा भाग झाला, देहाच्या रूपानं झाला, अंतःकरणाच्या रूपानं श्री महाराजांच्या अंतरंगाशी एकरूप होणं. ज्या क्षणी महाराजांची ती वृत्ती, महाराजांचा तो भाव, महाराज काय बोलले असतील याविषयीचं दासगणू महाराजांचं चिंतन दासगणू महाराजांनी करावं आणि ते अगदी तंतोतंत लागू व्हावं असं करावं. ही महाराजांच्या अंतरंगाशी एकरूप होण्याची साधना. मुळातच दासगणू महाराज हे पूर्वीच अधिकार संपन्न पदावर पोहोचलेले आणि ज्यावेळेस परमोच्च अधिकार पदावर आल्यानंतर एखादी सत्कर्म, एखादं चांगलं कृती हातून घडते ना, तो योग म्हणजे गजानन विजय ग्रंथाची रचना होय. तसं पाहिलं तर माऊलींच्या 35-36 वर्षाच्या गजानन महाराजांच्या त्या शेगावमधल्या रहिवासात अनेक लीला प्रसंग घडले असतील, अनेक लीला प्रसंग घडले असतील. दररोज नित्य नूतन लीला प्रसंग असतील. त्यातले मोजकेच, अगदी थोडेसेच प्रसंग गजानन विजय ग्रंथामध्ये आलेले आहेत. बरेचसे प्रसंग असे आहे की त्यांचं वर्णन ऐकताना आपल्याला अंगावरती शहारा येतो आणि धन्यता वाटू लागते की खरंच ज्यांच्या बाबतीत हे घडलं, ज्यांच्या जीवनामध्ये हे घडलं, ज्यांच्या साक्षीनं घडलं, किती पुण्यवंत लोक असतील हे. पण आपणही ते चरित्र, त्या चरित्राला नमस्कार करणारी सगळी गजानन महाराजांची लेकरं तेवढीच पुण्यवंत आहोत. कारण महाराज आपले आहेत. एक दिवस असा येईल आपण तो रट वाढवत राहू, महाराज माझे माझे. एक दिवस तर आपले महाराज म्हणतील की बाळा तू पण माझा आहेस. एक बार तो कहो तुलसीदास मेरा आहे. तुलसीदासजी जसं म्हणतात की एकदा तरी येईल आयुष्यामध्ये आपण आपलं चालू ठेवावं की बाबा तुम्ही माझे आहात, बाबा तुम्ही माझे आहात. आणि अंतःकरणातला हा प्रेम एकतर्फी का होईना हा व्यापार चालू राहिला की एक दिवस त्या करुणानिधानाला दया येईल आणि नकळत ते आपल्याला जवळ घेतील आणि म्हणतील बाळा तू पण माझा आहेस. आणि मुळात महाराजांनी लिहून ठेवलं जो माझा आहे तो येथे येईल, इतरांची ना जरूर मला. महाराज तर अत्यंत परखड आहे आपले. जो त्यांचा आहे ना तो तिथं चालत, भले तो परदेशात असू द्या, 7 समुद्रापलीकडे असू द्या, त्याची भाषा, त्याची वृत्ती, त्याची संस्कृती काही भिन्न असू द्या, काही संबंध नसू द्या, अचानक तो व्यक्ती ज्यावेळेस त्याचा सत्कर्माचा उदय होतो तो महाराजांकडे ओढल्या जातो आणि अशा पद्धतीनं ओढला जातो आणि त्याला असं भासू लागतं की हे जन्मजन्मांतराचं माझं आणि श्री महाराजांचं नातं आहे. 20 अध्यायापर्यंत घटनाक्रमांचा एकापेक्षा एक मागोवा दासगणू महाराज घेत गेले आणि असं करत करत आता कळसाध्यायाला दासगणू महाराज आले. कळसाध्यायाला दासगणू महाराजांनी 253 ओव्या
या वापरल्या आणि या 253 ओव्यामधल्या 78 ओव्या या पूर्वरंगाच्या आहेत. पूर्वरंगामध्ये महाराजांनी अनेक गोष्टी वर्णन केल्या. त्यामध्ये काही महाराजांचे लीला चमत्कार घडले. त्या बाबतीत दासगणू महाराज बोलले. जसं शिखराचं काम चालू असताना कळसावरती तो मजूर जातो, काय होतं माहिती नाही, झोक जातो आणि तो त्या उंच कळसावरून तो सुटतो. खाली दगडी फरस आहे, मंदिराचं कामही दगडी आहे आणि वरून तो सुटत तर मार खात 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 जेव्हा तो जमिनीवर येईल तेव्हा त्याचे काय हाल झालेले असतील आणि अशा अवस्थेत त्यांनी काय आवाज दिला असेल, कुठली आर्तता केली असेल, कोणाचा धावा केला असेल माहिती नाही. परंतु आडव्याने गाता उभा नारायण असं जसं संत उक्तीमध्ये लिहितात की हाक घालण्याच्या आधी तो आलेला असतो. द्रौपदीनं ज्यावेळेस मुरलीधराला आवाज दिला तर पहिल्या आवाजात कान्हा असं बोलवण्याच्या आत तो उभा असतो. परंतु आपल्याला तेवढा विश्वास पाहिजे आणि तो विश्वास ज्या ठिकाणी आहे तिथं तो सार्थ होतो. महाराजांनी त्या मजुराला अलगद धरलं आणि दासगणू महाराज असं लिहितात की जणू काही पायऱ्या उतरून एखादा व्यक्ती अलगद उंचावरच्या अगदी 4थ्या 5व्या 7व्या माळ्यावरून मजल्यावरून अलगद मनुष्य हळूहळू ढाळे पायऱ्या उतरत यावा आणि अलगद त्याचे जमिनीला पाय टेकावे आणि मग नंतर त्यांनी पाहावं इकडे तिकडे तर अरे मी कसा आलो हे त्यालाही कळलं नाही. पण त्याला एक मात्र आठवत होतं की कुणीतरी मी ज्यावेळेस माझा तोल गेला, मी पडायला लागलो तेव्हा कोणीतरी माझ्या बोटाला धरलं आणि अलगद मला खाली उतरवलं. गणू जवरेच्या बाबतीत काय वेगळं घडलं होतं. एका सेकंदात जाळ उठणार होता, आवाजाच्या किंकाळ्या फुटणार होत्या, दगडाचे छिन्न बिजिन्न भुगे अंगामध्ये घुसणार होते. त्या क्षणी कुणीतरी येतो, अलगदपणे उचलून मरणापासून सोडून सुरक्षित आपल्या कुशीमध्ये घेऊन येतो आणि मग हा सगळा प्रारब्धाचा धिंगाणा संपला की अलगद उचलून त्याला बाहेर आणतो. आणि वैशिष्ट्य त्यांचं हे की नामा निराळा होतो, मला काही माहितीच नाही, निजानंदामध्ये आपल्या भजनामध्ये रंग होतो, जणू काही मला काही माहिती नाही. हेच तर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. त्याचं कर्तेपण घेण्यासाठी किंवा त्याचं श्रेय घेण्यासाठी ती तिथं कुठं आहे. लोकांनी त्या मजुराला पाहिलं, बाबा कुठं लागलं का रे, बेदरलेला गोंधळलेला तो मजूर सैरभैर इकडं तिकडं पाहू लागतो. अरे बाबा सांग, तुला लागलं कुठं, काही झालंय का बाळा, कुठं दुखतंय का, उभं राहा, चालून दाखव वगैरे वगैरे लोक बोलले असतील, कोणी पाणी आणून दिलं असेल. परंतु त्याचं लक्ष कशामध्येच नाही, तो इकडं तिकडं पाहतोय, कुणाला शोधतोय रे बाबा. त्यावेळेस तो अलगद म्हणतो की ज्यांनी मला पडताना हाताला धरलं ना त्याला मी शोधतोय. लोकांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस हा निसटला त्यावेळेस आपल्या महाराजांनी अलगद त्याला उचललं, धरलं आणि जसा चेंडू झेलतात ना तसा चेंडू झेलून त्याला अलगद जमिनीवर उतरलं. आणि दैवात काही वेगळं लिहिलं होतं पण देवाच्या मनात काही वेगळं होतं. बऱ्याचदा असतं, अनेक गोष्टी दैवात नसतात पण देव आपल्याला देतो आणि त्याची जाणीव मात्र आपण ठेवली पाहिजे की आपल्या दैवात नसताना बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळाल्या आणि त्या मिळाल्या तर कोणाच्या कृपेनं मिळाल्या, त्या आपल्या देवाच्या मर्जीनं मिळाल्या. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की दैवात नसतानाही देवानं दिलं. इथं या मजुराच्या दैवात काही वेगळं लिहिलेलं होतं, खडतर गंडांतर लिहिलेलं होतं, पण आपल्या महाराजांनी ते गंडांतर टाळलं. कोणाचाही अभिशाप घ्यायचा नाही हे महाराजांचं वचन आणि त्यानुसार महाराजांनी केलं आणि महाराजांच्या मनात आहे तेच घडणार. तो मजूर इकडं तिकडं सैरावैरा पाहत फिरतोय, त्याला जो वाचवणार आहे, धरणार आहे, त्याला तो तसाच शोधतोय. जसा परीक्षित राजा गर्भात असताना संरक्षण करणारा, चक्र धरून उभ्या असणाऱ्या आपल्या देवाला शोधतोय इकडं तिकडं. नेटक्यात जन्म झालेला तो परीक्षित राजा आजूबाजूला त्याला पाहायला जेवढी नातेवाईक मंडळी येते त्या सगळ्यांकडे टुकू पाहतो आणि त्याचं त्या पाहण्याहूनच नाव परीक्षित ठेवलं की अरे हा परीक्षा करतोय, कोणाला तरी शोधतोय. तसा हा मजूर, अडाणी अशिक्षित मजूर, हा सुद्धा आधुनिक परीक्षितीच आहे.
ज्याने आपल्याला वाचवणारा देव कोणता आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि खरं सांगू, आयुष्यभरामध्ये आपली नजर ही महाराजांना अशी शोधत असली पाहिजे. कारण महाराज असे आता इथे होतात, आता निघून जातील, त्यांना शोधत राहावं लागतं, त्यांच्या पाठीमागे राहतं. वाऱ्यासारखे त्यांची गती आहे, त्यांना कोण सापडवणार. पण सतत सतत आवाज दिला की त्यांनाच आपली दया येते. त्यांची गती वेगळी, आपली गती वेगळी, परंतु कधीतरी सुदैवाचा बहर येतो, अनुकूलता येते आणि कुठल्याही रूपामध्ये श्री महाराज आपल्या जवळपास येऊन जातात. तो सुगंध, उदबत्तीचा सुगंध असू द्या, फुलांचा गंध असू द्या, वाऱ्याचे झुळूक असू द्या, कुठल्याही रूपामध्ये येतील. प्रश्न आहे आपल्या जाणीवेचा, प्रश्न आहे आपल्याला त्यांच्या ओळखण्याच्या शक्तीचा. म्हणून सद्गुरूजवळ हेच मागावं की महाराज तुम्ही आमच्या अवतीभोवती नित्य असता, यात काही शंका नाही. सभोवती आसपास नित्य जागा तुझा भास नक्की आहे, भास नाही आहे, तो सत्य आहे हे पण आम्हाला माहिती आहे. परंतु ती ओळखण्याची नजर, ती ओळखण्याची ज्ञानदृष्टी, ते ओळखण्याचं भान हे आम्हाला दे. आणि थोडं का होईना, किंचित का होईना, तो लाभ, तो आनंद आपल्यालाही घेता यावा, जो या अशिक्षित मजुराने घेतला, जो त्या गणूजवऱ्याने घेतला, जो बाळाभाऊनी घेतला, जो पितांबर महाराजांनी घेतला, जो भास्कर महाराजांनी घेतला, जो बनगटलालांनी घेतला. काय एकापेक्षा एक भक्तांची मांदियाळी, खरोखर नमस्कार आहे यांना. म्हणून कधीतरी असं वाटतं की या सर्व भक्त मंडळींच्या दाराशी जावं, भिक्षापात्र घेऊन जावं आणि त्यांना माधुकरी मागावी. माधुकरी हीच मागावी की बाबा तुम्ही महान भगवत भक्त आहे, हा त्रैलोक्याचा धनी, जो कोणाच्याही हातामध्ये येणार नाही, तो तुम्ही कसा आकळला. ज्ञानदेव लिहितात की भावबळे आकळे एरवी न कळे, करतळी आवळे तैसारी. हे खरं आहे. ज्ञानदेवांनी ती ओवी लिहिली, ओवीचा अर्थ पण आम्हाला कळतो, पण ती ओवी केव्हा कळणार. हा भावानं कळतो, तो भाव आपल्याकडे केव्हा येणार. आणि म्हणून या श्रेष्ठ भागवत बायजाईच्या दाराशी जावं, पितांबर बाबांच्या दाराशी जावं, पुंडलिक बाबांच्या दाराशी जावं, त्यांच्या दाराशी हात समोर करून भिक्षा मागावी, माधुकरी मागावी आणि त्यांना सांगावं की आम्हाला हे कळू द्या. ते कळण्यासाठीचं आकलन, ते कळण्याची बुद्धी आम्हाला मिळू द्या, अशी भिक्षा, अशी माधुकरी त्यांच्या दाराशी मागावी. त्यानंतर आणखी पण एक दोन प्रसंग घडले ज्याच्यामध्ये ती रजपुतीनबाई आलेली आहे. तिला बिचारीला ती तिच्या व्यक्तिगत त्रासानं कंटाळलेली आहे, लेकरं बाळं सोबत आहे आणि खूप गर्दी झाली. प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत रामनवमीचा उत्सव चालू आहे आणि या नवमीच्या गर्दीमध्ये तिनं विचार केला की या गर्दीमध्ये मला थांबवलं जाणार नाही, लोकांची दाटीवाटी होते, नुकतंच मंदिराचं काम चालू आहे, खांब नुसते उभे केलेले, अजून त्यांना व्यवस्थित असं रोवलेलं नाही आणि या आधार खांबाच्या पाठीमागे ती माऊली बिचारी जाऊन उभी राहते आपल्या दोन लेकरासहित. कोणाचा तरी धक्का लागतो, काहीतरी होतं आणि एवढा आजही आपण बघू शकता. जेव्हा मी दर्शनाला जातो, मला ती रजपुतीनबाई त्या खांबाला जवळ गेलो, त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरातले ते खांब पाहिले की मला ती रजपुतीन आई दिसते की ह्यापैकी कुठला खांब असेल की ज्याच्याजवळ ती गेली असेल, त्याला टेकली असेल आणि त्या खांबाला हात लावून पाहिल्यानंतर त्याच्या वजनाचा अंदाज येतो. आपणही केव्हा शेगावी गेला तर त्या खांबांना स्पर्श करून बघा आणि मग आपल्या लक्षात येईल असं किती वजनदार आहे ते. आणि त्यातला एक खांब तिच्या मुलासहित तिच्या अंगावर पडतो. दोन्ही मुलं दबतात, तीही दबती. गोष्ट साधी नाही आहे, गोष्ट साधी नाही आहे. आपण जेव्हा त्याचा अंदाज घेऊ, माझा आपल्याला नक्की विनंती आहे आपल्याला की आपण जेव्हा यानंतर शेगावी जाल त्यावेळेस त्या खांबाचा अंदाज घ्या. अगदीच वजन उचलून पाहण्याची आवश्यकता नाही, पण असं म्हणतो ना आपण शितावून भाताची परीक्षा, तसं त्या खांबाला स्पर्श केल्यानंतर लक्षात येईल की बाबा रे याचं वजन काय असू शकतं. आणि इतक्या जड साधा एक छोटी मोठी गोष्ट पायावर पडली तर मनुष्य कासावीस होतो. जे शेतकरी बांधव असतील ऐकणारे तर त्यांना जाणीव असेल की बऱ्याचदा असं होतं की दूध काढताना छोटंसं वासरू आहे आणि त्या वासराचा पाय आपल्या पायावर पडतो कधी कधी दूध काढत असताना. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. अक्षरशः माणूस कासावीस होतो, 8-10 दिवस त्याला सुचत नाही, पाय हे होतो. मग ही बिचारी राजपुतीनबाई
तिथं जाते आणि तिच्या लेकराचं, बरं असू द्या ही तर माऊली मोठी आहे पण तिची लेकरं छोटी छोटी आहे, त्यांच्या सहित तो पडतो आणि ती डॉक्टर लोबो आश्चर्यचकित होऊन म्हणते की बाबा रे हिला लागल्याच्या काय, हिच्या अंगावर पडल्याची कुठलीही खून नाही, हिला काहीही झालेलं नाही. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. मागे पुढे राहे सांभाळीत, आलिया आघात निवारा. या तुकाराम महाराज लिहितात की सदैव तो मागं पुढं असतो, आलिया आघात निवारा. तो काय करतो, आपले आघात निवारतो. आणि हे जे आघात असतात हे आपल्या प्रारब्धाचे लिहिलेले असतात. देव आपलं प्रारब्ध आपल्या वाटेला पाठवून देतो, पण संत आपल्या प्रारब्धाला सॉफ्ट करतात. याच्याच्यानं एवढं सहन होणार नाही, याच्याच्यानं एवढं पेलवणार नाही, आणि मग संत माझ्या तुमच्या प्रारब्धाला सॉफ्ट करतात, आपल्याला पेलवेल एवढंच आपल्या पदरात टाकतात. तरीसुद्धा आपण रडतो, कारण मुळातच आपली सहनशक्ती, आपली धारणा तेवढी कमी आहे. आणि म्हणून संतांच्या त्या कृतीचा अर्थ जेव्हा आपण लावतो, नामानिराळे, कुठेही ते दिसले नाही, कुठेही ते समोर आले नाही, पण काम मात्र झालं. त्यानंतर नाईक नवरा, ते उत्सवाचं काम चालू आहे, भले मोठे लाकडी गोल आहे, आणि तो भला मोठा लाकडी गोल इकडं तिकडं कुठं नाही तर सरळ त्या नाईक नवरा नावाचा जो भक्त आहे, सेवेकरी आहे, त्याच्या डोक्यावरती पडला. विचार करा की एवढा मोठा अजस्त्र लाकडी ठोकळा डोक्यात ताडकन पडल्यानंतर तो मनुष्य बेशुद्ध पडेल, काय होईल सांगता येत नाही. परंतु काही न होता पुन्हा तो कामाला लागतो. आपल्या भक्तांचं संरक्षण केवळ आणि केवळ महाराज केवढे जागरूक आहे बघा तुम्ही, की एकाच वेळेस आपण त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो. एवढा मोठ्या सृष्टीचा पसारा त्याकडे लक्ष देणारे आपले महाराज किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी धावून येतात, केवढं लक्ष ठेवतात. म्हणून आपण कधी कधी म्हणतो की शिष्यगुरूची सेवा करतो, पण ही गोष्ट मला तितकीशी योग्य वाटत नाही. गुरुच आपल्या शिष्याची सेवा करत असतात. आपण म्हणतो आम्ही आईची सेवा केली, आपण काय आईची सेवा करणार? आईनं जी आपली सेवा केली जगामध्ये कोणीही ती करू शकत नाही. म्हणून संत ही वेगळी गोष्ट आहे. आणि दासगणू महाराज ज्यावेळेस या संतांचं वर्णन करतात त्यावेळेस संत आपल्या लक्षात येऊ लागतात. संत आपल्याला कळण्या इतकं आपली धारणा नाही. संत कळण्यासाठी संतांचेच शब्दांचा आश्रय घ्यावा लागतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव, सुखाचे कुंभ, येर माणूस पण ते भांब, लौकिक भागू. हा लौकिकाचा भाग आपल्याला आपण पाहतो आणि अलौकिकाला सोडून देतो. ज्यावेळेस हे अलौकिक ज्यावेळेस सामोरं येतं, हे अलौकिक ज्यावेळेस आपल्या पुढं येतं, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अरे बाप रे बाप, पुढा स्नेह पाजारे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी, तुझं कल्याण होईल असं म्हणायच्या आज जे आपलं कल्याण करून टाकतात ते संत. संतांची ही कृपा हा एक विलक्षण योग आहे. आणि म्हणून संतांचं जो भाव आहे, संत चरणी ज्याचा भाव, हा भाव ज्याचा त्यांच्या पदी रुजला त्याचं कल्याणच झालं, हे दासगणू महाराज वारंवार सांगतात. ह्या सगळ्या चरित्रामध्ये मला 21व्या अध्यायामध्ये विशेषत्वानं एक प्रसंग फार आवडतो. अनेक लीला प्रसंग सगळे त्या दृष्टीनं श्रेष्ठ भक्तांचे लीला प्रसंग आहे. त्यामुळे एखादा चांगला एखादा वाईट असं ठरवू नये, तेवढी आपली पात्रता पण नाही. पण एक विशेष असा का वाटतो तर 21व्या अध्यायामध्ये एक प्रसंग असा येतो की दुपारची वेळ आहे आणि एक परमहंस वेशामधला कुणी साधू रामचंद्र पाटलांच्या घरी जातो. परमहंस वेशातला संन्यासी यती वेशामधला तो साधू आहे. आणि तो साधू दारावरती आला, त्याने आरोळी दिली त्याच्या रिवाजानुसार. रामचंद्र पाटील बाहेर येतात. मुळातच रामचंद्र पाटील अत्यंत भाविक आहे, संत सेवेसाठी, साधूंच्या सेवेसाठी तत्पर आहे. त्यांना संतांची सेवा कशी करायची हे उमगलेलं आहे आणि संत त्यांच्यावरती प्रसन्न पण आहे. त्यामुळं जसाही तो आवाज आला ते दारात बाहेर येतात आणि चर्येकडे पाहतात. साधू ओळखता येणं गरजेचं आहे. समोर आलेला व्यक्ती बऱ्याचदा चांगले लोक ओळखू शकत नाही, परंतु जो खरा सच्चा गुरुचा चेला आहे तो पटकन ओळखतो की नाही हे काहीतरी विशेष आहे. आणि रामचंद्र पाटलांनी पटकन त्यांचा हात धरला. मागचा पुढचा विचार नाही, तुम्ही कोण आहात, कुठून आला, कशासाठी आला, काय प्रयोजन आहे, काही नाही.
प्रश्नच नाही आहे, प्रश्न विचारायचेच नाही. आणि लगबगीनं गेले आणि हात धरला, निरखून पाहिलं आणि मनातल्या मनात नक्की ठरवलं दुसरं तिसरं कोणी नाही, हे माझे सद्गुरू गजानन माऊली गजानन महाराजच आहे. महाराज पण म्हटले असेल, अरे ओळखलं गड्या, पण महाराज काही बोलत नाही. आणि महाराजांना तो हात धरून अलगदपणे घरामध्ये घेऊन येतो, पाटावरती बसवतो. त्या परमहंस महाराजांची पाद्यपूजा होते, पाय धुतले जातात. आपल्या संस्कृतीमध्ये पाय धुण्याची पद्धत आहे. दत्त परंपरेमध्ये पादुकांचं पूजन हा एक विशेष भाग आहे. दृष्टी पायाजवळ असली की कृपा आपोआप होते. असं सांगतात की आपले पाय जर सद्गुरूंच्या पायावर असेल तरच सद्गुरूचा हात आपल्या मस्तकावर येणं शक्य आहे. आपण जर ताट उभं राहिलो तर आपल्या मस्तकावर त्यांचा हात कसा असेल? म्हणून आपलं मस्तक त्यांच्या पायावर जातं. आपसुकच सद्गुरूंचं वरदहस्त कृपाहस्त आपल्या मस्तकावरती येतो. पाद्यपूजा केली, यथासांग पाद्यपूजा केली, मोठ्या आदरानं पाटावरती बसवलं आणि मौनानंच संवाद चालू आहे. खरं जगामध्ये सगळ्यात सुंदर संवाद जर असेल तर तो मौनाचा संवाद आहे. तुका म्हणे तेथे होय मनाशी मनाचा संवाद. हा जो मौनाचा संवाद आहे हे सद्गुरूंना फार आवडतो. म्हणून आपल्याकडे पहा, मानसपूजा अत्यंत काही कशाचं देणं घेणं नाही. कुठल्या पदार्थाच्या साधनाची गरज नाही, कुठल्या जिन्नसाची गरज नाही, वस्तूची गरज नाही. निवांत भगवंतापुढे जाऊन बसावं आणि आपल्याला जे जे पाहिजे, जे जे देणं आपल्याला शक्य नाही, जे जे आणणं शक्य नाही, किंवा ज्या गोष्टी द्यायच्या आहे पण आपल्याच्यानं शक्य नाही, त्या सगळ्या गोष्टी सद्गुरूला अर्पण कराव्या. अर्पण करावं मानसानं आणि त्याचा लाभ होतो प्रत्यक्षानं. मानसपूजा आपल्या संस्कृतीमधलं एक श्रेष्ठ असं तत्त्वज्ञान आहे. त्याच्यामागं फार मोठी फिलॉसॉफी आहे. आपण ती जर समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की मानसपूजा हे सुद्धा एक शास्त्र आहे. पाद्यपूजा हे सुद्धा शास्त्र आहे. अत्यंत हळवारपणे आहे त्या उपलब्ध साधनाने त्या परमहंस महाराजांची पाद्यपूजा केली. आणि ही पाद्यपूजा करत असताना आपले महाराज परमहंस रूपानं त्यांना म्हणतात, बाबा रे, चिंता आहे मनामध्ये, जाईल निघून. उन्हाळ्यामध्ये गोदावरी थोडीफार कोरडी पडते, कर्जाची काय चिंता करतो? संपन्नतेचा पुन्हा पूर येईल आणि पुन्हा सगळ्या गोष्टी होईल. चिंता साऱ्या दूर करी, संकटातून पार करी. सदाचार रत सद्भक्ता, फळ लागे बघता बघता. गजानन भावांनीमधला अत्यंत सुंदर मला आवडणारी ओवी की चिंता साऱ्या दूर करी, संकटातून पार करी. हे त्यांची गोष्ट झाली. पण आपल्या वतीनं काय, इथं अंडरलाईन करून ठेवण्यासारखा शब्द येतो, सदाचार रत सद्भक्ता. सदाचाराने आपला आयुष्य कंठणाऱ्या आणि सद्भक्तीमध्ये स्वतःला भिजवून घेतलेल्या सदाचार रत सद्भक्ता, फळ लागे बघता बघता. यांना मात्र पटकन फळ लागतं. काही झाडं अशी असतात की त्यांना खूप उशिरा फळ लागतं आणि काही झाडं अशी आहे की त्या तात्काळ फलद्रूप होतात. सदाचाररत सद्भक्ता, फळ लाभे बघता बघता. आणि मग महाराजांनी आपलं स्वगत ज्या उद्देशासाठी ते आले आहेत ते सगळं सांगायला रामचंद्र पाटलाला सुरुवात केली. आणि त्यांना ते समजून सांगतात की बाबा रे, उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. हा राजमार्ग विदित करतात. मुळातच आपले महाराज उष्ट टाकत नाही. बघा, सुरुवातीचा पहिला अध्याय हा उष्ट लोकांनी टाकलेलं उष्ट अन्न सेवन करण्याचा आहे. आणि 21व्या अध्यायात महाराज म्हणतात की माझं उष्ट जिथं पडेल तिथं कमी कशाचं काही पडणार. उष्ट पडेल हा एक वाक्प्रचार आहे. एखादी व्यक्ती जेवून गेला म्हणजे त्याचं उष्ट आपल्याकडे पडलं असा त्याचा अर्थ आहे. ती व्यक्ती जेवून गेली असा त्याचा अर्थ आहे. मुळातच आपले महाराज काही उष्ट टाकतच नाही. ज्या ठिकाणी माझं उष्ट पडेल त्या ठिकाणी बापा कशाचीही कमी पडणार नाही हा विश्वास ठेवा. मग काही जण म्हणतील की गजानन महाराज खरंच माझ्या घरी जेवून येतात का? एका
पायीवारीला आम्ही जात असतो. एका साध्या भोळ्या कष्टकरी शेतकरी सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या आमच्या यजमानानं, ज्याच्याकडे आमची भोजनाची व्यवस्था होती, त्या व्यक्तीनं इतकं सुंदर, कधी कधी काय असतं पहा, सर्वसामान्य माणसं दिसायला असतात पण इतकं सुंदर तत्त्वज्ञान ते आपल्याला सांगून जातात की आपण सुद्धा चक्रावतो. अख्खा दिवसभर मी तो विचार केला. तो महाराज म्हणतो की बाबा रे, मला इच्छा होती की महाराजांनी कुठल्याही स्वरूपात आपल्याकडे जेवायला यावं, पण ते कसं शक्य होणार? महाराजांचे मोठे मोठे भक्त आहे, मग ते संपन्नतेनं असतील, अधिकारानं असतील, विद्येनं असतील. आपण तर बाबा सामान्य माणसं, मग आपल्याकडे महाराजांनी कधी यावं? त्यांचे श्रेष्ठ ज्येष्ठ भक्त आहे, भक्त तुझे अनेक मोठे मोठे बाबा, त्यात माझा नंबर कुठं लागावा? आणि मग माझ्या मनामध्ये आलं की जे महाराजांचे पायीवारी करतात, महाराजांकडे जातात, अशा लोकांना जेवू घातलं तर महाराजांना आवडेल, म्हणून ते जेवतील म्हणजे माझ्या दारी महाराजांचं उष्ट पडेल. बघा किती विलक्षण असा अर्थ त्या सामान्य माणसानं लावून घेतला. आमचेही डोळे उघडले की खरं आहे, महाराजांना काय आवडतं? तर दुसऱ्याला जेवू घालणं आवडतं, दुसऱ्याला जेवू घालणं, भुकेल्याच्या पोटी अन्न घालणं महाराजांना अत्यंत आवडतं. उघड्या व्यक्तीच्या अंगावरती वस्त्र टाकणं महाराजांना आवडतं. जो रस्ता चुकलेला आहे त्याला रस्त्यावरती आणणं महाराजांना आवडतं. जो अहंकाराने लिप्त आहे त्याचा अहंकारापासून दूर जाऊन खऱ्या मार्गावर येश पंथ येथेत कर्म, जो श्रुती स्मृती आणि आपल्या वेदांनी गर्जना करून सांगितलं की हाच खरा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती चुकलेल्या जीवाला आणून सोडणं ही महाराजांच्या मनाची आवड आहे. अनेक भरकटलेले साधू, अनेक भरकटलेले साधक, अनेक भरकटलेले लोक, ज्यांना महाराज अगदी कुठलाही उपदेश न करता सहज बोलता हित उपदेश या न्यायानं मार्गावरती आणून सोडतात. मग महाराजांचं उष्ट जिथं पडल तिथं काही कमी पडणार नाही, हे महाराजांच्या मनातलं हितगुज दासगणू महाराज आपल्याला बोलून दाखवतात त्यांच्या मुखानं, की ज्या ठिकाणी श्री महाराजांचं उष्ट पडेल तिथं काही कमी राहणार नाही बाबा. आणि मग महाराज त्यांना सांगतात, 2 गोष्टी सांगतात. बघा, सामान्यपणे पाहिल्या तर ह्या वरवरच्या गोष्टी वाटतील, पण आज आपण याच्या अंतःकरणातला थोडासा विचार करू गुरुकृपेनं, की महाराजांनी त्यांना 2 आदेश केले. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. आता एकीकडे आवड निवड काही उरली नाही. अनुपम ब्रह्मरसाला सेवून जो तृप्त झाला तो काय चिंचवण्याला. म्हणजे एकीकडं पहिल्या अध्यायामध्ये दासगणू महाराज ते लिहितात गजानन महाराजाच्या मुखामध्ये. बघा, दोन्ही मधला संवाद लक्षात घ्या. सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये अनुपम ब्रह्मरसाला सेवून जो तृप्त झाला तो चिंचवण्याच्या नादी लागणार नाही. आणि इथं मात्र दासगणू महाराजांच्या मुखातून गजानन महाराज पुन्हा तेच बोलतात की आन ताट वाढून आणि सुग्रास देई भोजन. आता महाराजांनी इथं सुग्रास भोजन मागितलं. सुग्रास भोजन याचा अर्थ सु म्हणजे चांगला, ग्रास म्हणजे घास, चांगलं अन्न, सात्विक अन्न. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. आणि दुसरं सांगितलं, मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. 2 गोष्टी मागितल्या. आता प्रश्न पडतो की ह्या गोष्टी महाराजांनी स्वतः करता मागितल्या का? मुळातच महाराजांचं श्री रामचंद्र पाटलांच्या घरी जाणं हे गजानन महाराज मंदिराचा कारभार इथून पुढे तू करावा हे सांगण्याचा आदेश देण्यासाठी आहे. महाराज त्यांच्या घरी गेले, त्यांच्या व्यक्तिगत चिंतातून तर त्यांनी त्यांना केव्हाच दूर केलं होतं. मुळातच महाराज तिथे गेले म्हणजे त्याच्या सगळ्या समस्या संपल्या. जसं एखाद्या अंधाराच्या घरी सूर्य गेला म्हणजे अंधार राहिला का? एखाद्या दरीमध्ये सिंह गेला मग तिथे कोल्हे कुत्रे राहतील का? अजिबात नाही. महाराज तिथं जातात तर रामचंद्र पाटलांना कडून एक अपेक्षा करतात की तुझ्यासारख्या व्यक्तीनं मंदिराचा कारभार केला पाहिजे. कारण महाराजांना माहिती आहे इथून पुढं मंदिराचा कारभार हा जगामध्ये, केवळ महाराष्ट्रात, केवळ भारतात नाही तर जगामधल्या ज्या ज्या काही आध्यात्मिक संस्था आहेत त्याला भूषणावह होईल. लोकांनी तोंडामध्ये बोटं घालावी. अरे कसं शक्य होतं? एवढी सुंदर स्वच्छता, लाखो लोक येतात परंतु कुठेही कमतरता नाही. अशी विलक्षण व्यवस्था, पारदर्शी व्यवस्था, निष्कलंक व्यवस्था, निरपेक्ष व्यवस्था.
जगामध्ये कुठेही सापडणं शक्य नाही आणि त्याची मुहूर्तमेढ महाराजांना घालायची आहे. एखादं कार्य सुरू करून जाणं महत्त्वाचं नाही, तर ते कार्य सुरक्षित करणं, भविष्यासाठी त्याची व्यवस्था करणं, हे सुद्धा महाराजांचं बघा, संतांचं कसं नियोजन असतं. आपण प्रापंचिकाच्या नियोजनाकडे लक्ष घालतो, प्रापंचिकाच्या नियोजनाबद्दल चर्चा करतो, परंतु संन्याशाचं, सद्गुरूंचं, संतांचं नियोजन हे सुद्धा आपल्या प्रापंचिकाच्या नियोजनाला लाजवेल इतकं सुंदर, इतकं सकस आणि इतकं निर्दोष असतं. भविष्यात हजारो वर्षाचं नियोजन महाराजांना घालून द्यायचं आहे आणि त्याची मुहूर्तमेढ घालायची. आणि महाराज जणू काही आदेशच करतात की इथून पुढं मंदिरामध्ये तू व्यवस्था त्याची सगळी केली पाहिजे, तिथला कारभार तू केला पाहिजे, ही दक्षिणा मला दे. आणि त्यासाठी 2 गोष्टी मागितल्या, आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. हे एकटं ताट महाराजांनी आपल्या स्वतःसाठी नाही. आज आपण लक्षावधी लोक श्री महाराजांच्या दर्शनाला जातो, दर्शन होऊन पाठीमागच्या रांगेत जातो आणि तिथं अन्नपूर्णा माता आपल्यासाठी सुग्रास भोजनाची वाट पाहत असते. त्या सेवेकराच्या, गंध लावणाऱ्या सेवेकराच्या रूपानं असेल, ताट पुसणाऱ्या त्या सेवाधारीच्या रूपानं असेल, आपल्या ताटामध्ये गरम गरम पोळी, भाजी, भात, पिठलं आणि तो बुंदीचा लाडू वाढणारा तो कोणी सेवाधारी नाहीच आहे. तर ते प्रत्यक्ष ती महाराजांनी मागितलेलं ते ताट रामचंद्र पाटलांना, ते ताट जणू काही आपल्यासाठीच मागितलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. ते सुग्रास भोजन, पोट भरतं पण मन भरत नाही. कोट्याधीशामधला कोट्याधीश येतो, ते ताट घेऊन ज्यावेळेस उभा राहतो महाराजांच्या दाराशी, डोळे पाझरून येतात, अंतःकरण भरून येतं. पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवनिया ताट, तुमचे झाली या भोजन, शेष उरला तो सेविना. बाबा, तुमचा प्रसाद आहे. स्वतः उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न आपण सेवन केलं आणि आमच्यासाठी आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. घरामधली शिळे पाके तुकडे खाणारी माय मुलासाठी गरम गरम भाकर करते की नाही, तोच भाव, अन्य दुसरा कुठलाही भाव नाही. महाराज ते सुग्रास अन्न, ते सुग्रास भोजन स्वतःसाठी मागत नाही रामचंद्र पाटलाला, ते मागतात तुमच्या माझ्यासाठी. म्हणून जेव्हा केव्हा जाऊ आपण, ते ताट हातात घेतलं की महाराजांची ती मूर्ती आणि तो सेवाभाव जो या मंडळीनं जपला, कारभारी मंडळीनं जपला, सेवाधारी मंडळीनं जपला, त्याचं संमिश्रण म्हणजे तो प्रसाद आहे. म्हणून प्रसादाचा सन्मान करावा, त्यातला एकही तुकडा इकडे तिकडे जाता कामा नाही, त्याचा अवमान होता कामा नये. आदरे सेवावा प्रसाद असंच म्हटलेलं आहे. प्रसाद आदरानं सेवन करावा. ते पदार्थ नाही आहे, ते साक्षात अमृत आहे. पहिली गोष्ट मागितली, आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. आणि दुसरी गोष्ट मागितली, मर्जी असल्या पांघरुण घाल बापा एखाद्या अंगावरी. आता दुसरा प्रसाद मागितला, मग तो आपल्याला त्याचा काय संबंध? तर मर्जी असल्या पांघरुण घाल एखाद्या अंगावरी, याचा अर्थ माझे भक्त लांब लांबून येतील, कुठून कुठून येतील, लगेच येतील आणि लगेच जाणं त्यांना शक्य होणार नाही. त्यांची मर्जी असेल तर ते मुक्कामी थांबतील. मर्जी असल्यास ते 2 दिवस थांबतील, 3 दिवस थांबतील. आणि ते जोपर्यंत थांबतील तोपर्यंत त्यांना निवासाची आवश्यकता राहील. आमच्या लहानपणी आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल की त्यावेळेस संस्थान थोडं छोटं होतं. आपण महाराजांच्या अंगणामध्ये झोपायचो. 1 रुपयाची गादी घ्यायची आणि निवांत त्याच्यावरती झोपायचं. रात्रभर त्या पाखरांचा भजनाचा नाद चालू असायचा आणि दिवसभर कितीही ऊन तापले तरी रात्री त्या थंडगार झुळकीमध्ये केव्हा झोप लागायची कळायचं नाही. आज मात्र विस्तार मोठा झाला संस्थांचा. हजारो लाखो लोक येतात आणि त्यांना उतरण्यासाठी, थांबण्यासाठी महाराजांनी त्या काळामध्ये मागून ठेवलं रामचंद्र पाटलाला की मर्जी असल्या पांघरुण घाल एखाद्या अंगावर. पांघरुण घाल याचा अर्थ निवाऱ्यासाठी जागा कर. हा सांकेतिक अर्थानं मागितलेला प्रसाद आपल्यासाठी. जसं म्हणतो की आई स्वतःसाठी शिळी पाळी भाकरी खाते पण लेकरासाठी मात्र पक्वान्न करते, तसे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी
सुग्रास ताट मागून ठेवलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपण तिथं जातो शेगावला, ते ताट आपल्यासाठी वाट पाहत असतं. मनसोक्त आपण तिथं जेवतो आणि पुन्हा पुढच्या दर्शनाला येईपर्यंत त्याची रुची, त्याची चव, त्याचा आस्वाद आणि त्याचा आनंद आपल्या जिभेवरच काय अंतःकरणापर्यंत रेंगाळत असतो. म्हणून समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. आता तिसरं मागणं स्वतःसाठी मागितलं. हे 2 मागणं स्वतःसाठी मागताना जरी दिसले असले तरी हे स्वतःसाठी नाही, हे तुमच्या माझ्यासाठी मागितलेले मागणे. मग तिसरं मागणं रामचंद्र पाटलाला ते मागतात की समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. बाबा रे, मला तिथल्या सेवेची दक्षिणा दे, याच्या पलीकडं मला काही नको. रामचंद्र पाटील 5 रुपये त्यांना देऊ करतात. त्याने सांगितलं, नको रे बाळा, मला तिथं तू ती सेवा कर, त्या सेवेचा अग्रणी हो आणि बस, याच्याशिवाय मला अन्य काही नको. खरं म्हणजे या अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी महाराजांच्या मुखातून अनेक सुभाषितं, ज्याला काय म्हणू, अनेक प्रकारची शिकवणच आपल्याला दिलेली आहे. अगदी बघा ना तुम्ही की सहज सहज दासगणू महाराज लिहून जातात की सन्नितीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये. हे वाक्य पहा तुम्ही, केवढी मोठी शिकवण आहे की सन्नितीला सोडू नये. गजानन महाराजांचा जर भक्त आहे तर त्याची नीती ही तशीच असली पाहिजे. सन्नितीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये. त्यानंतर ते रामचंद्र पाटलांना समजून सांगतात, साधू कोण, संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाचे नादी जाण कदापिही लागू नये. इथं मात्र परीक्षेची गोष्ट आहे. साधू कोण, संत कोण हे जरा परीक्षून घ्यावं. आणि एकदा का त्याची परीक्षा झाली की मग त्याच्यावरती संशय घेऊ नये. जोपर्यंत मनाची धारणा व्यवस्थित होत नाही, जोपर्यंत मनाला ते व्यवस्थित पटत नाही, तोपर्यंत त्याचा विषय वेगळा. पण ज्या क्षणी अन्यथा शरणम नसते, ज्यावेळेस तुम्हाला त्याची प्रचिती आली, कळलं की हेच आहे, मग मात्र शंका घ्यायचं काम नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की साधू कोण आहे, संत कोण आहे हे जरूर परीक्षण करावं आणि दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या मुखातून जे वाक्य आले असतील ते दासगणू महाराजांनी आपल्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचवले. नंतर ते आपल्या सर्वसामान्य सांसारिक लोकांना जो काही महत्त्वाचा विषय तो म्हणजे आर्थिक आपले व्यवहार, तिथं पण दासगणू महाराज गजानन महाराजांच्या मुखातून आपल्याला सांगतात की आय पाहुनी खर्च करी, दंभाचार कधी वरी. आपली कमाई जेवढी आहे ना, त्या कमाईचा हिशोब लक्षात घेऊनच आपण खर्च केला पाहिजे. माझ्या शेजारचा व्यक्ती, माझ्या बाजूचा व्यक्ती, त्याची असणारी कमाई, त्याची असणारी उत्पन्न हा वेगळा विषय, माझं उत्पन्न हा वेगळा विषय. माझ्या उत्पन्नानुसारच माझा खर्च असला पाहिजे, काही त्यातली शिल्लक असली पाहिजे. आय पाहून खर्च करी. आणि दंभाचार, सगळ्यात महाराजांना सगळ्यात जास्त राग जर कोणाचा येत असेल तर ते दांभिक माणसाचा आहे. दांभिकतेचं त्यांचं चालतच नाही, दांभिक व्यक्ती चालतच नाही. दांभिकतेचे मुलामी चालतच नाही. आणि दासगणू महाराज तर अतिशय कडक होतात त्या बाबतीत. ते त्यांचे शब्द एकदम पराकोटी, काय कसबीनं पतिव्रतेच्या शेजारी लिहून ठेवतात. ते हे चालणार नाही मला. आणि दांभिकता ही अजिबात चालत नाही. शिकवण देतात पुढं की साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. जेही आपली पात्रता असेल, जेही आपली क्षमता असेल, साधू संताला विनमुख लावता कामा नये. कारण अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा. ईश्वराला सगळ्यात जास्त राग जर कोणाचा येत असेल तो संतांचा अपमान झाल्यानंतर येतो. साधू संतांचा अपमान होता कामा नये. भले साधू संतांचा सन्मान झाला नाही आपल्याकडून, हरकत नाही. ते काही मानापानाचे भुकेले नाही. अजिबात त्यांना मानापानाची गरज नाही आपल्या. आणि ते आपल्या मानापानानं मोठेही झाले नाही, मुळातच ते मोठे. पण अपमान करता कामा नये. संतांचा अपमान झाला, त्याचा राग कोणाला येतो तर तो देवाला येतो. आपण पाहतो अनेक साधू संत ज्यांना त्रास दिला लोकांनी, साधू संतांनी त्यावरती अवाक्षरही काढलं नाही. साधू संतांनी त्याचा प्रतिकारही केला नाही. सक्षम होते. ज्या व्यक्तीनं ज्ञानदेवांच्या झोळीमध्ये निखारे टाकले, त्याला
जे ज्ञानदेव आपल्या पाठीवरती वैश्वानर प्रगट करू शकतात ते त्या समोरच्या व्यक्तीला जळू शकणार नाही का? पण नाही. दया क्षमा ज्याची अंगी अशी जी संतांची वृत्ती आहे त्यांना त्याचं काही वाटत नाही आणि ते त्याला माफच करतात. क्षमा शस्त्र. आणि म्हणून साधू संत येता घरा विन्मुख त्याशी लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा. ईश्वराचा कोप होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर संतांचा अपमान. म्हणून संतांचा अपमान करणं, संतांविरुद्ध बोलणं, संतांशी मर्यादा सोडून राहणं, संत उक्तीविरुद्ध वागणं, या सगळ्या गोष्टी आपण त्याज्य केल्या पाहिजे, त्यागल्या पाहिजे. आणखी ते व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करताना सांगतात की आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धैर्या करणे समयानुसार मानदेवा. किती सुंदर ओव्या लिहिल्या दासगणू महाराजांनी या 21व्या अध्यायात. या 253 ओव्यामधल्या 78 पूर्वरंगाच्या ओव्या आणि 88 ओव्यांची अवतरणिका आणि 87 ओव्या या समारोपासाठी वापरल्या. या सगळ्या ओव्यामध्ये ठासून अगदी दासगणू महाराजांना जसा कळस जवळ येऊ लागला तसं काय काय त्याच्यात करावं, काय काय सांगावं याची घाई झालेली दिसते. आणि म्हणून ते लिहितात की आपले जे वंशज आहे, आपली बऱ्याचदा अडचण अशी असते की आपली जे भाऊबंदकी असते, आपली जे इतर सगळी मंडळी असते, तर हा प्रत्येकाचाच त्रासाचा विषय होतो, अनेकांचा त्रासाचा. फार थोडे ज्यांना काय म्हणू आपण पुण्यवंत भाग्यवंत लोक असतील की ज्यांचा हा विषय नाही, परंतु बऱ्याच घरामध्ये हा असतो. परंतु काही गोष्टी ह्या सोडून दिल्या की चांगल्या होतात. म्हणून आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा म्हणे. आपल्या वंशजाचं उणं पाहायचंच नाही. एखाद्याची चांगली गोष्ट पाहायला सुरुवात केली आपण की वाईट गोष्ट आपोआप निघून देते. पण अडचण काय होते की 100 मीटरचा शुभ्र पांढरा कपडा आहे, त्यावरचा एकच डाग आपलं लक्ष वेधून घेतो. एकच छिद्र आहे त्याला एका ठिकाणी, त्याला छिद्रांविषयी हा वाक्प्रचार वापरला जातो की लक्ष कशाकडे गेलं तर त्या 100 मीटर कापडाकडे गेलं नाही, तर लक्ष कशाकडे गेलं तर त्या याच्याकडे. तर हे मन नसावं आपलं, त्याचं मनानं त्याचं ऊनच पाहायचं नाही. आणि सोयऱ्या धैर्या करणे समयानुसार मान द्यावा. जी काही सोयरेधारी मंडळी असेल त्यांना समयानुसार मान द्यावा. आणखी एक आदेश आपल्याला देतात की कोप असावा बाह्यातकारी. वरवर कोप धरावा माणसानं, अंतःकरणातून कोणावरती रागू नये. अंतःकरणातून जर आपण एखाद्यावरती रागावलो, अंतःकरणातून जर एखाद्याविषयी तळतळलो, अंतःकरणातून एखाद्याविषयी वाईट बोललो तर आपल्या पुण्यसंचिताचा क्षय होतो. हे शास्त्रानं लिहून ठेवलेलं आहे. एखाद्या माणसाचं वाईट व्हावं म्हणून आपण मनातून ज्यावेळेस तळमळतो, जसं गाडीला फर्स्ट फॉरवर्ड गिअर असतात आणि रिव्हर्स गिअर असतात, तर एखाद्याविषयी आशीर्वाद देणं, एखाद्याचं भलं चिंतणं, एखाद्याचं अभिष्ट चिंतन करणं हा झाला फॉरवर्ड गिअर. गाडी पुढे जाते, इंधन खर्च होतं. आणि एखाद्याविषयी तळतळलो, एखाद्याविषयी वाईट बोललो, एखाद्याविषयी त्याला तळतळलो किंवा शिव्या शाप दिला तर हा रिव्हर्स गिअर, गाडी मागे येते. इथंही इंधन खर्च होतं. इंधन याचा अर्थ पुण्य. हा पुण्यक्षय होतो आणि हा पुण्यक्षय होऊ नये म्हणून प्रत्येकानं काय करावं तर आपल्या वाणीला कधीकधी विश्रांती द्यावी. अगदी बोलावंसं वाटलं त्यावेळेसच बोलावं, हे दासगणू महाराज आपल्याला समजावून सांगतात. आणि खरोखर इतकं सुंदर 21व्या अध्यायाचं हे जे निरूपण आहे, 21व्या अध्यायाचं जे पारायण आहे, हे सगळं दासगणू महाराजांनी इतक्या ओघानं लिहून काढलं की अनेक ठिकाणी त्यांनी नव्या म्हणी तयार केल्यात त्याच्यामध्ये. आणि त्या म्हणी नुसत्या बोलण्यापुरत्या नाही तर त्या व्यवहारात आणल्या तर जीवनाचं कल्याण होईल अशा आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशीला किंवा गुरुपुष्य योगावरती याचं पारायण करण्याचा आग्रह दासगणू महाराज धरतात. हा ग्रंथ मुळातच प्रासादिक आहे, जन्मताच प्रासादिक ग्रंथ आहे. आणि या प्रासादिक ग्रंथाला काही विशिष्ट योगावरती आपण जर वाचलं, मुळात तो केव्हाही वाचला तर तो तेवढाच फलदायी आहे. परंतु दशमी, एकादशी आणि द्वादशी किंवा गुरुपुष्य योगावरती हा जर ग्रंथ वाचन केला तर अनुपम भाग्याचा लाभ
झाल्याशिवाय राहणार नाही असं दासगणू महाराज या ठिकाणी लिहितात. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला बुधवारी पहिल्या प्रहरी हा कळसाध्याय श्री महाराजांनी पूर्ण केला. हा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर केवढा जल्लोष झाला असेल ना शेगावामध्ये. तत्कालीन जे काही भक्त होते, महाराजांचे समकालीन भक्त होते, ज्यांनी तो प्रसंग प्रत्यक्षात पाहिला होता आणि तोच प्रसंग दासगणू महाराजांच्या काव्यातून उद्धृत झालेला होता. तो जगापुढे येणार होता. अनंत काळपर्यंत येणाऱ्या अनेक पिढ्यांना तो साक्षीभूत बनणार होता. त्या लोकांच्या आनंदाला भोळी भाबडी माणसं होती, अल्पशिक्षित होती, अडाणी असतील कदाचित, काही सर्वसामान्य घरामधली होती, काही मोठी माणसं होती, म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत, आध्यात्मिक बाबतीतही काही माणसं मोठी होती. सर्व थराची माणसं होती, सर्वसामान्यापासून ते असामान्यापर्यंत. पण ही सगळीच माणसं असामान्य आणि आपल्या महाराजांचं हे सुंदर असं पोथीरूप दर्शन, ज्या महानुभावांनी प्रत्यक्ष श्री महाराजांना टिचक्या वाजवताना, भजन म्हणताना, आनंदानं गाणी गाताना, प्रसाद घेताना, प्रसाद देताना पाहिलं असेल, नकळतपणे एखाद्याला हृदयाशी लावताना पाहिलं असेल, नकळतपणे एखाद्याच्या अंगावरून हात फिरवताना, त्याचं कल्याण करताना, मोठे मोठे साधू संत त्यांच्या चरणावरती लोळण घेताना, महाराजांच्या चरणावरती लोळण घेताना त्यांनी पाहिले असतील. अनेक मी म्हणणारे लोकांचं गर्वहरण सहज महाराजांनी करून दिलेलं त्यांनी पाहिलं असेल. अनेक द्वाड गाई, द्वाड घोडे महाराजांच्या समोर शरणागत आलेले त्यांनी पाहिले असतील. त्या सगळ्या मंडळींना त्यांच्या समोर झालेला हा प्रसंग, जे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आमच्या डोळ्यांनी, जे आम्ही अनुभवलं, जे आम्हाला कळलं नाही, त्याचा अर्थ काय आहे ते दासगणू महाराजांच्या रूपानं त्यांनी ऐकलं असेल. आणि खरं सांगू, दासगणू महाराजांची सुद्धा भावावस्था किती विलक्षण असेल ना, की कृतार्थतेनं त्यांनी आपल्या सद्गुरूंना धन्यवाद दिले असतील. ज्या शुद्ध पवित्र समयात हा ग्रंथ सुरू झाला आणि ज्या शुद्ध आणि पवित्र समयाला हा पूर्ण झाला, या समयाचा आस्वाद हा अनंत काळपर्यंत भक्तांना मिळणार आहे. अशा या 21व्या अध्यायाला यथाशक्ती यथामती वंदन करण्याचा प्रयत्न केला. हा पुरेसा आहे का, हा परिपूर्ण आहे का, असा दावा माझा नाही. मी एक सर्वसामान्य महाराजांचा एक छोटासा भक्त आहे. बुद्धीला जेवढी बुद्धी महाराजांनी दिली, त्या बुद्धीला जेवढं झेपलं, जेवढं जाणवलं, जेवढं अंतःकरणाला पेरलं, तेवढंच बोलण्याचा प्रयत्न केला. बोलताना कदाचित क्षमतेपेक्षा जास्त बोलणं असेल, चुकीचं बोलणं असेल, किंवा श्री गुरूंच्या कृपेनं काही योग्यही असेल, यात जे काही चांगलं असेल तो माझ्या सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आहे. तो आपल्या घरी घेऊन जा, तो निश्चित आपल्या जीवनात कल्याण करील. आणि यात जे काही चुकीचं असेल, तुमच्या बुद्धीला भावलं नसेल, किंवा जे योग्य नसेल, चुकीचं असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. तो मला परत करा. झालेली सेवा सद्गुरूचरणी अंतःकरणातून अत्यंत नम्र भावानं सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आपणा सर्व महानुभावांना वंदन करतो, श्रेष्ठ गजानन भक्तांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन करतो आणि झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करून आपली सेवा इथं संपन्न